नाश्त्यासाठी रोज रोज काय बनवायचं हे टेन्शन असतं, तर हा पदार्थ नक्की बनवून बघा. मग हॉटेलसारखा कुरकुरीत पदार्थ आपण घरी बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे पोहे घेतलेले, जे कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे घेतो ना आपण, ते 1 कप मी पोहे घेतलेले आहेत घरातील. कुठलाही 1 कप घ्या आणि त्यांनी सर्व साहित्य मापून घ्या, म्हणजे तुमचं पदार्थ अजिबात चुकणार नाही, परफेक्ट होईल. तर आता हे पोहे आपण एक मिक्सर जारमध्ये घालून बारीक करून घ्यायचे, पावडर बनवायची आपल्याला. अशी रवाळ अशी पावडर होते, एकदम बारीक पिठासारखी पावडर होत नाही, थोडी रवाळ अशी पावडर झाली तरी चालेल. पण मिक्सरमधून फिरून नक्की घ्या. तर बघू शकता पोह्यांची अशी रव्यासारखी बारीक अशी पावडर झालेली आहे. आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. आता पोहे घेतल्यानंतर आपल्याला अजून एक साहित्य ॲड करायचं, ते म्हणजे रवा. तर 1 कप मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. ज्या कपाने पोहे घेता त्याच कपाने 1 कप बारीक रवा घ्या. तर होऊ शकतं असं बारीक रवा मी घेतलेला आहे. जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये फिरून घ्या, म्हणजे थोडा बारीक होईल. तर 1 कप पोहे आणि 1 कप आपण इथे रवा घेतलेला आहे. आता याला छान अशी टेस्ट येण्यासाठी स्नॅक्सला आपण यामध्ये ॲड करणार आहोत 1 कप दही. दही आंबट असू नये, ताजं घ्या, म्हणजे छान टेस्ट येते. तर किंवा एक ताक असेल तुमच्याकडे तर 1 कप ताक घेतला तरी चालेल, पण दही घेतला तर दह्याने खूप छान टेस्ट येते स्नॅक्सला. तर 1 कप मी दही घेतलेलं होतं आणि हे घट्टसर दही आहे, त्यामुळे आता आपल्याला थोडंसं पाणी इथे लागणारच आहे. पण पाणी आधी नाही घालायचं, आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे. जर गरज लागली तर आपण यामध्ये पाणी ॲड करू शकतो. जर ताकामध्ये तुम्हाला हे भिजवायचं असेल रवा, तर ताकामध्येही भिजवू शकता, पण थोडंसं आंबट जरा ताक घ्या. तर यामध्ये थोडंसं पाणी घालते, 2-3 चमचे एवढं पाणी घालते. तर ज्या कपाने दही घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन आपण हे पाणी यामध्ये घालणार आहोत. कारण रवा कसा पाणी शोषून घेतं, त्यामुळे थोडंसं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे, जास्त नाही. कारण आपल्याला हा घट्टसर रव्याचं बॅटर हवं आहे, पातळ नाही. बघू शकता मस्त असं आपण रवा चांगला भिजवून घेतलेला, पूर्ण रवा भिजलेला आहे. जर गरज लागली तर आपण नंतर जेव्हा आपल्याला पदार्थ बनवायचा आहे तेव्हा 1 चमचा आपण पाणी वाढवू शकतो, पण सुरुवातीलाच पाणी घालू नका, नाहीतर मिश्रण पातळ होईल. तर 1 कप रवा, 1 कप पोहे आणि 1च कप आपण दही घेतलं होतं आणि 2-3 चमचे पाणी घेतलं होतं. तर हे मिश्रण चांगलं भिजलं गेलेलं आहे, बघू शकता. आता याला झाकून आपण चांगलं एक 10 मिनटं ठेवूया, म्हणजे पीठ आपलं चांगलं सेट होईल. तर हे आपण मी कवर करून याला साईडला ठेवते. तोपर्यंत आपण या स्नॅक्सबरोबर खाण्यासाठी एक चटणी बनवणार आहोत, झटपट आणि चविष्ट अशी चटणी. तर त्यासाठी बघा, एक मिक्सर जारमध्ये मी घेतलेला आहे अर्धा कप एवढं ओलं खोबरं. तुकडे असतील तेही घेतलात तरी चालेल. आणि सोबतच आता याला चांगली बाइंडिंगही यायला पाहिजे आणि टेस्टही आपल्या चटणीला पाहिजे. त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, इथे मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, तुम्ही तुकड्यामध्ये घेतलात तरी चालेल. तर इथे मी ना छान अशी बाइंडिंग आणि टेस्ट आणि दाटसरपणा येण्यासाठी फुटाणा डाळ घालते. तर 2 चमचे इथे फुटाणा डाळ घेतलेली आहे, जी आपण चिवड्यामध्ये वापरतो ती घेतलेली आहे, किंवा शेंगदाणे असतील, तुम्हाला आवडत असतील तर शेंगदाणेही याऐवजी घालू शकता. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, एक पाव इंच एवढं आल्याचे तुकडे घेतलेले, जास्त घालायचं नाही. आणि पाव टीस्पून एवढंच आपल्याला जिरं घालायचं आहे. आणि चवीनुसार घालूया यामध्ये मीठ. आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण एकदम बारीक वाटून घेणार आहोत. जर पाणी लागलं तर परत थोडं आपण ॲड करू शकतो, पण सुरुवातीलाच घालू नका, नाहीतर काय होतं, चटणी बारीक वाटली जात नाही. तर मी थोडं नंतर पाणी अजून ॲड केलं होतं आणि बघा इतपत अशी घट्टसर आपण ही चटणी वाटून घेतलेली आहे. एकदम पातळही नाही, एकदम घट्टही नाही. आणि शक्य होईल तेवढी ना बारीक वाटायची, फुटाणा डाळ घातल्यामुळे ना चटणीला टेक्स्चर खूप छान येतं आणि एकदम बारीक वाटली जाते. तर आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून आपण याला तडका देणार आहोत. तर इथे मी 1 चमचा तेलामध्ये राई आणि एक सुकी लाल मिरचीचा तडका दिलेला आहे, यामुळे चटणीची टेस्ट खूप छान येते. तर नक्की बनवून बघा या पद्धतीने चटणी. आता चटणी आपली तयार आहे आणि रवाही भिजला असेल, तर आपण वळूया आता रवा आणि पोहे भिजत ठेवले होते त्याकडे. तर बघू शकता घट्ट झालेलं आहे, मस्त घट्टसर मिश्रण झालेलं आहे. असंच आपल्याला मिश्रण हवं आहे, जास्त पातळ नको आहे, चांगलं घट्टच पाहिजे. आता मार्केटसारखा कुरकुरीतपणा आणि टेस्ट येण्यासाठी यामध्ये आपण ॲड करणार आहोत एक उकळलेला बटाटा किसून घेतलेला आहे.
बटाटा सोलून पूर्णपणे थंड करून किसून घेतलेला एक गरम बटाटा वापरू नका. गरम बटाटा कसं ओलसर जास्त असं मॉइश्चर जास्त असतं, त्यामुळे पूर्ण थंड करूनच वापरा. आणि 2 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. सोबतच ना 5-6 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत. कढीपत्त्यामुळे टेस्ट खूप छान येते. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. आणि एक अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे किंवा बारीक चिरूनही घालू शकता. एक टीस्पून आपण 1 चमचा जिरं घालूया आणि चवीनुसार मीठ. मीठ आधी थोडं घालून बघा, जर नंतर मिक्स करून जर तुम्हाला असं वाटलं की थोडं मीठ कमी वाटतंय तर थोडंसं घालू शकता. आणि मार्केटसारखा कुरकुरीत आणि टेस्टी आपला पदार्थ होण्यासाठी ते पाव टीस्पून एवढं मी घालते बेकिंग सोडा. खाण्याचा सोडा असतो ना, मिठा सोडा, तो घालायचा आहे. म्हणजे कुरकुरीतपणा येतो आणि आपलं स्नॅक आतून स्पॉन्जी होतं. तर हे सर्व साहित्य आपण चांगलं व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तर आता इथे हातानेच चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जर हाताला वाटत असेल चिकटतंय तर तेल लावू शकता, पण पाणी वापरू नका. पाण्याचा अजिबात आता आपल्याला वापर करायचा नाही आहे, कारण हे मिश्रण आपल्याला चांगलं असं घट्टसर गोळ्यासारखं मळून घ्यायचं आहे. आणि बघू शकता हातालाही जास्त चिटकत नाही आहे, त्यामुळे तेलही लावायची गरज नाही. मी तेल लावलेलं नाही आहे, मस्त असं मळलं जातं आहे. बघू शकता एकदम मस्त असं सॉफ्ट आपलं असं मिश्रण झालेलं आहे. आता काय करायचं आहे, यामधले थोडा छोटा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि हाताने गोल फिरवायचं आहे. 2 हातामध्ये मस्त असं गोल फिरून त्याला हलकंसं चपटं करून घ्यायचं आहे. आणि मध्यभागी आपल्याला एक होल करायचा. जसा मेदूवडा असतो ना, तसा मेदूवड्याला जसा शेप असतो तसा मेदूवडा आपण उडदाच्या डाळीचं न बनवता आपण रवा आणि पोह्यांचा बनवतोय. तो खूपच छान लागतो, कुरकुरीत होते. आणि डाळ वगैरे न भिजवता, न झंझटमारी करता झटपट होणारे हे मेदूवडे आहेत. तर एकदा नक्की बनवून बघा, तुम्हालाही खूप आवडतील. आणि बनवायलाही खूप सोपे आहेत. जेव्हा आपण डाळीचे वडे बनवतो ना, तेव्हा त्याला शेप देणं आणि तेलामध्ये परफेक्ट शेप येत नाही, वेडेवाकडे होतात. तर याला बघा, एकदम घट्ट असल्यामुळे शेपही पटकन देता येतो आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात. एकसारखेच आपण बनवून घेणार आहोत. तर बनवून ताटामध्ये ठेवून पटापट आपण हे सर्व एकसाथ बनवून घेऊया, नंतर तर फ्राय करू शकतो. तर मी हे वडे सर्व बनवून घेते या पद्धतीने. तर बघू शकता आता वडे आपले सर्व बनून झालेले आहे. कढईमध्ये मी तेलही तापत ठेवलेलं आहे आणि अजिबात चिकट वगैरे होत नाहीत. मस्त सुके असे हातालाही बघा चिटकत नाही आहेत. तेल फक्त चांगलं तापलं गेलेलं पाहिजे. तर तेल मस्त तापलं गेलं आहे. त्यानंतर आपण हे तेलामध्ये वडे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवरती फ्राय करा, म्हणजे काय होतं, रवा आतपर्यंत फ्राय होतो, वडे मस्त आतून सॉफ्ट स्पॉन्जी होतात आणि बाहेरून कुरकुरीत होतात, जे चवीला खरंच खूप छान लागतात. तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर आधी काय करायचं, आपल्याला एक साईडने जोपर्यंत व्यवस्थित फ्राय होऊन तेलामध्ये सेट होत नाही तोपर्यंत आपण याला अजिबात टच करायचं नाही. बघू शकता हलके फ्राय झाल्यानंतर याला पलटवून दुसऱ्या साईडने तळून घेऊया, म्हणजे मस्त कुरकुरीत होतात. तुम्ही सतत जर त्याला अलटत पलटत राहिलात ना, तर ते व्यवस्थित आतपर्यंत फ्राय होत नाही. तुम्हाला असं वाटेल की फ्राय होत आहेत, पण जोपर्यंत एका साईडने व्यवस्थित फ्राय होत नाही तोपर्यंत त्याला अजिबात टच करू नका. तर आता मी याला मस्त असा सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घेते. वड्यांना मस्त कलर आलेला आहे आणि छान असे कुरकुरीतही झालेले आहेत. तर बाकीचे ही वडे मी तळून घेते. तर वडे आपले तळून झालेले, चटणी तयार झालेले, गरमागरम हे वडे तुम्ही सर्व करू शकता. आणि तुम्ही ना हे वडे बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला खाण्याचं मन होईल तेव्हा फ्राय करू शकता. तर हे बघू शकता मस्त असे कुरकुरीत झालेले, कुरकुरीत झाले आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट स्पॉन्जी असे होतात. मस्त स्पॉन्जी वडे झालेले आहेत आणि चटणी बरोबर ते एकदम अप्रतिम लागतात. तर एकदा नक्की बनवा आणि मला